अगदी भाजीचा प्रश्न जेव्हा येतो, पालेभाज्या वगैरे काहीच घरात नसेल तर घरात डाळ मात्र नक्कीच असते. ह्या चणा डाळीपासून मी आता पहा भाजी बनवणार आहे. त्यासाठी काय करायचं, कांदा चिरून घेतला एक मोठा, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आणि अर्धा तास भिजवली तिला. त्याला फोडणीला फक्त जिरं, मोहरी, हिंग आणि लसूण फोडणी टाकायला आणि चवीपुरतं तिखट टाकलं. याच्यात माझं मीठ असतं. तर पहा मग चला तर करूया आपण. अर्धा चमचा मी तेल टाकलेले आहे. त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी टाकलेली आहे. आता मी गॅस फुल केलेला आहे आणि या कढाया खूप तापतात आणि मग जळून जातं, म्हणून ते टाकायचे. आता ते झाल्यानंतर आणि लसूण जळून गेला असता म्हणून जरा थोडी तडतड थांबली की लसूण टाकणार. खरं म्हणजे कांदा आणि लसूण एकच जाते, नाही टाकलं तरी चालतं, पण त्याचं थोडं पाणी असतं ना, ते या लसणामुळे फार चवदार लागतं. आता लसूण टाकते आपण याच्यात. कढीपत्ता असेल तरी तो टाका आणि नव्हे तर वरून टाका चिरून तुम्ही, तरी तो त्याचा अर्क उतरतो. आता आपल्याला पहा कांदा टाकायचा त्याच्यामध्ये आणि हा कांदा चांगला परतून घ्यायचा. साधारण कांदा परतायलाच आपल्याला 3-4 मिनटं लागतात. तर कांदा परतून घेऊ. कांदा परतून झालाय, 3-4 मिनटात चांगलं झालंय. थोडीशी हळद टाकलेली, जास्त नाही टाकली. आणि हे लाल तिखट, माझं लसूण मिरची तिखट असतं, तो बुरका तिखट म्हणते ते त्याच्यात, ते थोडं वेळ. इतकी छान लागते ना की डाळ, तुम्ही करून पहा. अगदी पाणी नाही घालता केली थोड्याशा पाण्यात, तर ती डब्याला सुद्धा नेता येते, मुलांना डब्याला देता येते आणि छान मटक खातात मुलं. तर हे पाहत असताना माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर करा. डाळ कांदा म्हणतात त्याला. फक्त मिरची, मसाला कुठलाही घातलेला नाही. आणि मग 5 मिनटं थोडंसं त्याला शिजून द्यायचं. तो मुरतो, चांगलं तिखट लसूण अर्क उतरतो आणि मुरला की मग ही कांदा भाजी, डाळ कांद्याची भाजी खूप छान लागते. पहा बरोबर 15 मिनटं झाली आपली भाजी शिजलेली. आता पाणी त्यातलं आटलेलं आहे आणि चांगली भाजी शिजलेली आहे. तर डाळीचा रंग बदलला कळते आपल्या शिजली. गॅस बंद केलेला आहे. आता आपण भाजी काढून ठेवू. खूप छान लागते. डब्याला जर भाजी न्यायची असेल, ऑफिसला जाताना तुम्ही अशी भाजी करून न्या. इतकी सुंदर लागते. डाळ कांदा म्हणतात त्याला. साधं सोपं आहे. कांदा घरात असतो, डाळ शिल्लक असते आणि भाजीचाही प्रश्न मिळतो. तर तुम्ही नक्की करून पहा. डाळ कांदा खूप आवडेल तुम्हाला. धन्यवाद.